अहो काय करताय? अरे पत्रावळ्या करतोय. त्या श्यामला सांगा की करायला. अगं श्यामला नीट पत्रावळ्या जमत नाही म्हणून म्हटलं आपणच कराव्यात. एक काम कर, तूही जरा मला मदत कर म्हणजे काम लवकर उरकेल. कोण? मी? हां. या घरात काय कमी काम आहेत का मला? अगं आडाचं पाणी सुद्धा मीच काढायचं, चुली समोर सुद्धा मीच बसायचं. तुम्हाला म्हणजे बायकोची मुळी काळजीच नाही. सारखं वहिनीच्या आणि थोरल्या भावाच्या हो ला हो करत बसायचं नंदीबाईला सारखं. तुझ्या जिभेला काही हाड? आणि बघ, वडिलांनंतर आम्हा दोघा भावांचा सांभाळ भाऊनी आणि वहिनीनेच केलेला आहे. हो केला ना सांभाळ. मग मी कुठं नाही म्हणते. वहिनी साहेब तर आजारपणाचं ढोंग करून सारख्या झोपून असतात. काय? वहिनी साहेब आजारपणाचा ढोंग करतात? अहो म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. मग तुम्हाला म्हणजे ना मी काय म्हणते ते कळतच नाही. हा कळलं कळलं, काय म्हणायचं ते कळलं. मला काही सांगायची गरज नाही. तू तुझं काम कर. हा करते, मी माझं काम करते, मी तुमचं बघा. बाळा श्याम. काय गाई? आई बरं वाटतंय? पाय चेपून देऊ? नको रे बाळा, रोजच झालंय आता. तू तरी किती वेळा पाय चेपून देशील? तुलाही कंटाळा आला असेल ना. बाळ श्याम, माझं एक काम करशील? आई सांग ना, मी कधी तुझ्या कामाला नाही म्हणतो का? गुणाचं माझं बाळ. आई सांग ना काय काम आहे? अरे मला जरा अशक्तपणा जाणवतोय. थोडंसं चाललं तरी भोवळ येईलचं वाटतंय. उद्यापासून सावित्रीचं व्रत सुरू होतंय ना, तेव्हा वडाला माझ्याऐवजी तू प्रदक्षिणा घालशील? मी कशी बशी तुझा हात धरून पाराजवळ येईन, पूजा करीन आणि 3 प्रदक्षिणा घालीन. बाकीच्या प्रदक्षिणा तुलाच घालायच्या आहेत. हो, मी घातलेल्या प्रदक्षिणा कशा चालतील काय? चालतील हो बाळा. देव काही झोपलेला नाही, त्याला सगळं काही दिसतं. तू आणि मी वेगळे का आहोत? एकच आहोत ना. तू तर माझ्या पोटचा गोळा, माझंच रूप. मग तू घातलेल्या प्रदक्षिणा माझ्याच असतील हे देवाला कळायचं नाही? नको ग आई, सगळे लोक मला नावं ठेवतील. आमच्या शाळेतली मुलं मला बायको बायको म्हणून चिडवतील. मला शाळेत जायचंय. शाळेत नाही गेले तर गुरुजी मला मारतील. मला लाज वाटते. लाज वाटते तुला? आईचं काम करायला कसली लाज बाळगतोस? जे लोक तुला नावं ठेवतील, तुला बघून हसतील, ते वेडे ठरतील. अरे देवाचं काम करताना लाजू नये श्याम. पाप करताना लाजावं. मुलांनो, मी तुम्हाला आता एक गंमत सांगणार आहे. हा, मला सांगा, आपण पावसाळ्यामध्ये काय पांघरतो? हा, पोत, गोळपाट किंवा घोंगड असं चालतो की नाही? हा, हे ब्रिटिश लोक असतात ना, ब्रिटिश लोक, हे त्यांच्याकडे एक वेगळीच वस्तू वापरतात. तिचं नाव आहे छत्री. कशी उघडायची असते. हो, तर ती छत्री तशीच माझ्याकडे फार पूर्वी होती. आणि ती छत्री घेऊन एकदा मी एका गावातनं दुसऱ्या गावामध्ये चालत 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 चाललो होतो. मुसळधार पाऊस होता, विजा कडाडत होत्या आणि ती छत्री अशी डोक्यावर घेऊन मी चाललो होतो. अचानक त्या घनदाट जंगलामध्ये माझ्या समोर वाघ आला. त्या वाघाला मी पाहिलं आणि ती छत्री तत्काळ बंद करून अशी बंदुकीसारखी समोर धरली आणि तोंडानेच आवाज काढला, ठो ठो. तेवढ्यात वाघ तिकडे पळाला आणि मी इकडे पळालो आणि धावत धावत इकडे शांत बस, थांब. राघव, तू पाहू. चल, काल शिकवलेला श्लोक म्हण. विपत्काळी धैर्य प्रभुपणी सहिष्णुत्व बरवे, सभे पांडित्याचा प्रसर समरी शौर्य मिरवे,
सुकीर्तीच्या ठाई प्रचुर रती विद्या व्यसन जे तयांचे हे स्वाभाविक गुण सहा सत्पुरुष जे. हा बस बस छान छान बस. हा श्याम, हा चल तू उठ. ती बालकवींची श्रावण मासी म्हण पाहू. चल चल. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ जाटे चोईकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरणी ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे मंगळ तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे झाला सा सूर्यास वाटतो सांज हा तो उघडे तुष्खरांवर उंच गरांवर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदानवरती अनंत संध्या रागपा सर्व नभावर होय रेखिले सुंदर तेजे रूपमा भला कमाला उडता भासे कल्पसुमांची माळचिते उतरून येती यवनीवरती ग्रह गोलची एकमते फडफड करून भिजले आपले पंख पाखरे साविरती सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळांसो बागडती खिल्लारे ही चरती राणी गोपही गाणी गात फिरे मंजुळ पावा गायत याचा श्रावण महिना एक सुरे सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवढा दरवळला पारिजात ही बघता भामा रोषमणीचा मावळला सुंदर परडी घेऊन या ती पुरोपकंठी शुद्धमती श्याम, अरे ही भिकबाळी कोणाची आहे? आई मला शाळेत सापडली. शाळेत सापडली? अरे मग ती मास्तरांकडे जमा करायची की घरी घेऊन यायची? सापडलेली तर वस्तू आहे, घरी आणली म्हणून काय झालं? काय झालं म्हणून काय विचारतोयस? अरे एखाद्याची वस्तू हरवली आणि त्याने ती तुझ्याकडे पाहिली तर त्याला काय वाटेल? काय वाटेल? त्याला वाटेल की ही वस्तू श्यामकडे कशी आली. त्याने ती चोरली तर नसेल. आई ती खरंच मला सापडली आहे. अरे हो, पण जसं तू मला समजावून सांगतोयस तसंच ज्याची वस्तू हरवली आहे त्यालाही समजावून सांगितलंस आणि त्याला ते नाही पटलं तर त्याला असंच वाटेल ना की तू ती वस्तू चोरली आहेस. खरंच आई? हो बाळा, लोकांचं काय सांगता येतंय. लोक काय वाटेल ते ठरवू शकतात, म्हणून आपणच कर्तव्य बुद्धीने व्यवस्थित वागावं, म्हणजे आपल्यावर कुठलीही बलामत येत नाही. बर आहे, उद्याच ते बिगबळी मास्तरांकडे जमा करतो. आणि आई यापुढे मी कधीही कोणाच्या वस्तूला न विचारता हात लावणार नाही किंवा चोरी करणार नाही. गुणाचा ग माझा बाळ. कोण शिकवतं रे तुला हे सगळं? आई तूच. श्याम,